أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين كانوا من قبلهم كانوا هم أشد منهم قوة وآثارا في الأرض فأخذهم الله بذنوبهم وما كان لهم من الله من واق ذلك بأنهم كانت تأتيهم رسلهم بالبينات فكفروا فأخذهم الله إنه قوي شديد العقاب ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وهامان وقارون فقالوا ساحر كذاب فلما جاءهم بالحق من عندنا قالوا اقتلوا أبناء الذين آمنوا معه واستحيوا نساءهم وما كيد الكافرين إلا في ضلال وقال فرعون ذروني أقتل موسى وليدع ربه إني أخاف أن يبدل دينكم أو أن يظهر في الأرض الفساد وقال موسى إني عذت بربي وربكم من كل متكبر لا يؤمن بيوم الحساب. काय त्यांना जमिनीवर हिंड्या फिरण्याची संधी नाही मिळाली की त्यांनी नजर टाकली असती तर त्यांना माहिती झालं असतं की जे यांच्या पूर्वी होऊन गेलेत त्यांचा काय अंत झाला. त्यांनी मागे सोडलेली चिन्ह दाखवित आहेत की ते शक्ती सामर्थ्यात यांच्याहून अधिक होते आणि जमिनीला त्यांनी भरपूर पेरलं नांगरलंही होतं. परंतु त्यांच्या अपराधांमुळे अल्लाहनं जेव्हा त्यांना पकडीत घेतलं तेव्हा अल्लाहच्या मुकाबल्यात त्यांना वाचवणारा एकही मिळाला नाही. हे अशासाठी की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर उघड पुरावे आणि चिन्ह घेऊन आले होते तरीही त्यांनी सत्याचा इन्कार केला. तेव्हा अल्लाहनं त्यांना सजा यातनेत धरलं. निस्संदेह अल्लाह मोठा सामर्थ्यशाली आहे आणि त्याची पकड अतिशय सक्त आहे. आणि आम्ही मूसा यांना आपल्या निशाण्या आणि स्पष्ट प्रमाणांसह पैगंबर बनवून पाठवलं होतं. फिरौन, हामान, कारूनकडे आमचा संदेश मूसा यांनी पोहोचवला. तेव्हा हे लोक म्हणू लागले की हा खोटा जादूगार आहे. मूसा जेव्हा आमच्यातर्फे सत्य घेऊन त्यांच्याजवळ आले तेव्हा हे लोक म्हणाले, मूसा यांच्यावर इमान राखणाऱ्यांच्या पुत्रांची सार्वजनिक हत्या करा आणि त्यांच्या मुलींना जिवंत सोडून द्या. परंतु इन्कारी लोकांच्या या षडयंत्राला आम्ही बेअसर निष्प्रभ बनवलं. मग फिरौन संतापानं बोलला की मला सोडून द्या, मी मूसाची हत्या करून टाकीन. मूसाकडून शक्य असेल तर आपला जीव वाचवण्यासाठी माझ्या मुकाबल्यात आपल्या पालनहार रबला पुकारून आणावं. मला भय वाटतं की मूसा तुमचा धर्म बदलून टाकेल किंवा देशात फार मोठा तंटा आणि फसाद पसरवेल. मूसा म्हणाले, मी आग्रह धरला त्या अल्लाहचा जो माझाही रब पालनहार आहे आणि तुमचा देखील रब तोच आहे. हिशोबाच्या दिवसावर ज्याचं इमान नाही अशा प्रत्येक घमेंडीच्या मुकाबल्यात तोच आश्रय देण्यास पुरेसा आहे.